की हा उपमुख्य अजितदादा पवार यांना 10 वेळा मुख्यमंत्रीपद अर्थमंत्रीपद दिलं, त्याच्यानंतर ते गोचिडासारखे चिटकून बसले, त्यांनी मागासवर्गीय लोकांवर अन्याय केला, त्यांनी व्हीजेएनटीचा पैसा वळता केला, सामाजिक न्याय विभागाचा पैसा वळता केला, धनगर समाजाचा पैसा वळता केला. हे जे बिनबुडाचे आरोप तो अचानक कसा करायला लागला? एक तर त्यांनी बजेट वाचलेलं नाही आहे. आम्ही पण बजेटची पूर्ण माहिती घेतली. 24% वाढ प्रत्येक खात्यामध्ये केलेली आहे. निधी प्रस्तावित होतोय. आता पावसाळी अधिवेशन 30 तारखेपासून लागतंय. आम्ही काही हवेत बाण मारणारी उत्तरं देत नाही. जिथं आपल्या बार्टीला, सारथीला, आरटीला, महाज्योतीला, ओबीसीच्या वसतिगृहाच्या संदर्भात हे सर्व निर्णय घ्यायला अजितदादा सक्षम आहेत. आणि आमच्या पक्षात ओबीसीचे नेते आहेत की नाही? प्रांताध्यक्ष तटकरे साहेब ओबीसीचे नेते आहेत, अदितीताई तटकरे ओबीसी आहेत, धनंजय मुंडे साहेब ओबीसी आहेत, भुजबळ साहेब आता मंत्री आहेत ते ओबीसी आहेत. असे आदिवासी म्हणाल तर तुम्ही झिरवाड साहेबांपासून आमच्या सगळेच. त्याच्यामुळे ओबीसीवर काही अन्याय होत असेल तर ही लोक आवाज उचलतीलच. पण ओबीसीच्या अन्यायाचा, अजितदादांनी अन्याय केल्याचा दुरान्वयी संबंध नसेल तर ही लोक पण बोललेली नाही. माझा त्याला प्रश्न असा होता की तू ओबीसीचा नेता केव्हा झाला? तो त्या प्रश्नाचं उत्तरच देत नाही आहे. तो त्या प्रश्नाला बगल देतो.